आता सर्वथा आता सर्वथा आता एवढं सर्व द्या सर्वथा आता याच्या पुढे नको. देवा देह तादात्म्य संबंध संपला. पद्मपत्रम इव अंबसा इव अंबसा पद्मपत्रम म्हणजे कमळाचं फूल कमळाचं पान त्या पानाला जसा पाण्याचा स्पर्श जरी झाला तरी त्याच्याशी त्याचं तादात्म्य राहत नाही तसा त्याचा तत्वबोध होतो. आणि पदार्थाभाविनी म्हणजे पदार्थांविषयी सांसारिक क्रियेविषयी तो अनभिज्ञ होतो. त्याला त्याचं काही घेणं देणं नसतं. म्हणून पदार्थाभाविनी या अवस्थेच्या खाली तुर्यगेच्या वर नाही बरं का. तुर्यगा या अवस्थेच्या वर जर गेले तर ते संत झाले. ते या अभंगाची निष्पत्ती करू शकत नाहीत कारण की संत झाल्यावर मग काय त्यांना देहच नाही. आता भक्त या श्रेणीतला अभंग आहे. भक्त म्हणून नामदेवराय बोलायला लागले. तुर्यगा आणि पदार्थाभाविनी याच्या खालची अवस्था आहे असंशक्ती. असंशक्ती आणि पदार्थाभाविनीच्या मधली अवस्था कदाचित नामदेवरायांची असेल. आणि मग त्यांनी त्या दृष्टिकोनातून या अभंगाची रचना करताना जे जे भक्त झाले त्या त्या भक्तांना स्मरून या अभंगाची निष्पत्ती करताना म्हटलं असेल. कारण की त्यांना संसार बाध्य करत नाही. ते ब्रह्मज्ञानावर पोचलेले असतात. म्हणून अनेक संत अनेक भक्त या वारकरी संप्रदायामध्ये अवतीर्ण झाले आणि देहाविषयी त्यांना तादात्म्य नव्हतं. उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार ही त्यांची दशा सिद्ध झालेली होती. गुरुबा काकांचं उदाहरण घ्या. अवली पाण्याला निघाली. हो पाण्याकरता निघाली. मुलाकडे लक्ष ठेवा. गुरुबा काकाच्या कर्ण इंद्रियापर्यंत वाक्य आले हृदयात गेलेच नाही. का? कारण की हृदयामध्ये देव होता. साठविला हरी. देव हृदयात होता. प्रपंच नव्हता. कुठला विकार नव्हता. गुरुबा काका म्हटले ठीक आहे आवले जा पाण्याला निघून. आवली पाण्याला निघून गेली आणि गुरुबा काकाचं भजन सुरू झालं. किती भजन सुरू झालं हो. असंशक्ती ही अवस्था सांगतोय. निरासक्त भावनेनं केलेला परमार्थ सांगतो. ऐका. गुरुबा काका भजन करता करता चिपळ्या हातामध्ये आहे. कुंभार समाजामध्ये चिखल तुडवण्याचं काम गुरुबा काका करत असताना चिखल तुडवता तुडवता भजन करायला लागले. एकुलता एक मुलगा रांगत 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 पायाखाली आला. गुरुबा काकांनी त्याच्या नरडीवर पाय दिला तरी गुरुबा काकाची समाधी भंगली नाही. माहितीच नाही खाली कोण आहे ते. कारण की मन हे राम झाले. मन हे राम झाले. प्रवृत्ती ग्रासोनी कैसे निवृत्तीसी आले. मन हे राम झाले. मन हे राम झाले. त्यांचं मन राम झालं होतं. म्हणून त्यांच्या मनात काम नव्हता. हृदयात काम नव्हता. संसार नव्हता. मुलाच्या नरडीवर पाय दिला. चित्कार करून आकांत करून मुलगा रडून रडून मृत पावला महाराज. त्याच्या छाताड्यावर पाय दिला. पोटावर पाय दिला. मांड्यांवर पाय दिला. गुडघ्यांवर पाय दिला. अरे मांस मेद रज्जू सगळं एक रूप झालं. रक्त मांस आणि माती एक रूप झाले तरी गुरुबा काकाची समाधी भंगली नाही. भजनी कीर्तनी गुरुबा रंगले एक रूप झाले. विठोबाची पायी नवलाची गोष्ट ऐक सखय बाई. कुंभाराने बाळ तुडविले पाय. इतकं गुरुबा काकाचं भजन रंगलं होतं. इतकं गुरुबा काकाचं भजन रंगलं होतं की कदाचित त्या भजनामुळंच नामदेवरायांनी म्हटलं असावं देह जावो
मीराबाईचा परमार्थ इतका उच्च कोटीचा होता महाराज. प्रेम लक्षणात्मक भक्ती जिला म्हटल्या झालं, मुक्त झाल्यानंतर केलेली भक्ती मीराबाईंची होती, जिला मुक्तीवरील भक्ती असं वेदांत शास्त्रामध्ये नाव आहे. कल्पित भेद आणि वास्तव अभेद असं वेदांतामध्ये म्हटल्या जातं. मुक्त होण्याच्या अगोदर केलेली भक्ती बंधाला कारणीभूत आणि मुक्त झाल्यानंतर केलेली भक्ती प्रेमाला कारणीभूत ठरत असते. म्हणून संत महात्मा भक्ती करतात. तुझे जवजव घडे हे त्यांना माहिती असतं, पण यद्यत आचरती श्रेष्ठ हा आचार त्यांना सांभाळायचा असतो. लोक नास्तिक होतील ना त्यांनी भक्ती नाही केली तर. अरे ब्रह्मवस्तूमध्ये सदा चिरकाल सच्चित आनंद स्वरूपात चिरकाल आनंद उपभोगणारे आपल्यासाठी संत म्हणून जगात येत असतात. आपण कसं वागावं याच्याकरता ते येत असतात. संतांना येण्याचं काही कारण नसतं. मीराबाईचा तोच परमार्थ आहे. आपण नाचलं पाहिजे, आपण गायलं पाहिजे. गाये नाचे उडे आपुलिया छंद, असा मीराबाईचा परमार्थ संपन्न झालेला होता. बाप मीराबाईला म्हणू लागला, मिरे अगं राजपुताची कन्या आहेस, राजाची कन्या आहेस, कुणाला नाश लावलास? अगं लाज वाटते मला. तू ज्यावेळेस पायात घुंगरू बांधून नाचतेस, ऐका ऐका ऐका, आजही पायात घुंगरू बांधून नाचल्या जातं, पण देवा करता नाही, लोकांकरता. हा, ज्या दिवशी पायात घुंगरू बांधून आपण देवा करता नाचू, अरे देव भेटल्याशिवाय राहणार नाही आपल्याला. हा, देवा करता नाचा, लोकांकरता नाही. परमार्थ लोकांकरता नसलाच पाहिजे सचिन दादा. लोकांनी टाळ्या वाजवाव्या म्हणून कीर्तन नसावं, वादन नसावं, गायन नसावं. आपलं कर्म पांडुरंगाच्या चरणावर जाऊन पडलं पाहिजे, याच्याकरता परमार्थ असला पाहिजे. पांडुरंगाने म्हटलं पाहिजे, वा खरा भक्त आहे. डोंगरे महाराज कथा करायचे, कृष्णाची मूर्ती समोर असायची, कृष्णाच्या मूर्तीला कथा एक सांगायचे. लोकांनी ऐको न ऐको, माझ्या देवाला आवडली, लोकांना आवडो न आवडो. आपला कर्म आपलं सिद्धांत या दृष्टीने ज्या दिवशी होईल समजावं. मी नुकताच परमार्थात प्रवेश केला आहे. हा, थोडं अलीकडे या. मीराबाई भक्ती करत असताना इतक्या उच्च कोटीची भक्ती करते, नाही कान तये ठाई या गवळणींच्या अधिकारावर मीराबाई भक्ती करताना पायात घुंगरू बांधून नाचते. विषाचा प्याला तोंडाला लावला. पग घुंगरू बांध मीरा नाची रे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे. विष का प्याला राजा ने भेजा, विष का प्याला राजा ने भेजा. पीबत मीरा हासी रे, पीबत मीरा हासी रे. पग घुंगरू बांध मीरा नाची रे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे. पायात घुंगरू बांधून मीराबाई नाचायला लागल्या. हो महाराज, कदाचित त्यांना देहाविषयी आसक्ती नव्हती. आणि मग त्यांच्याकडे बघून म्हटलेलं असेल नामदेवरायांनी, देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव. आता थोडं खाली उतरून बोलतो. हा, थोडं समाजात ज्या चालू घडामोडी आहेत त्यांच्याकरता ऐका. निष्ठा कशाला म्हणतात, देहाविषयी निरासक्त भावना कशाला म्हणतात. रामायणामध्ये एक प्रसंग येतो. विश्वंभर दादा थोडं बोलतो, तुम्ही पुढे बसलेला तरी पण. रामायणामध्ये एक गंधमादन नावाचं छोटंसं वानराचं पिल्लू होता. छोटंसं वानराचं पिल्लू. कुंभकर्णाला कळालं त्याचं काय महात्म्य आहे. अरे याच्या शरीराचा सुगंध दरवळतो, याच्या जवळ गेल्याबरोबर याचा सुगंध येतो. हा, याचा सुगंध येतो. हे वानर जर आपल्या सैन्यामध्ये आलं तर किती बरं होईल. कारण की आपले राक्षस महिना महिना आंघोळ करत नाहीत. मी राक्षसांचं बोलतोय. राक्षस महिना महिना आंघोळ करत नाहीत. जे आंघोळ करत नाहीत ते राक्षस असं म्हटलं तरी चालतं. आपल्या सैनिकांमध्ये महिना महिना 2-2 महिने कोणी आंघोळ करत नाही. जर हे वानरचं पिलू आपल्या सैन्यामध्ये आलं तर नक्की सुगंध दरवळेल. म्हणून कुंभकर्ण त्या गंधमादनाच्या जवळ गेला
आणि कुंभकर्ण म्हणायला गंधमादना, अरे ऐक, रावण साहेबांची, आता साहेबच म्हणावं लागेल, आता ते दिवस सुरू आहेत ना, रावण साहेबांची इच्छा आहे तू आमच्या पक्षात नाही, तू आमच्या सैनिकांमध्ये यावं, मग तुला जे पाहिजे ते, मग गुवाहाटीला का जाणं हो, हा, मग तुला जे पाहिजे ते मिळेल, कुठलं पद पाहिजे ते सगळं पद मिळेल, तू आमच्या पार्टीकडून लढायचं. गंधमादनाला म्हटलं, ते वानर टाईट झालं, हा, अशी छाती फुगवली त्याला, आणि ते वानर कुंभकर्णाला डोळे वटारून बोलू लागलं, अरे हे कुंभकर्ण ऐक, अरे या देहामध्ये जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंत रामाचा म्हणून जीवन जगेल आणि रामाचा म्हणूनच मरेन, पण कुंभकर्ण तुझ्या रावणाकडून कधीच लढाई करणार नाही नाही नाही. याला म्हणतात देह जावो डोकं दुखायला लागलं. देवाजवळ नारदजी आले आणि नारदजी म्हणायला लागले, देवा काय झालं, काय उदास आहात, का नाराज आहात? देव म्हणायला, नारदा अरे डोकं दुखायलं रे माझं. बरं ठीक आहे, काही औषध? अरे काही नाही, जो भक्त त्याच्या चरणाची माती माझ्या डोक्यासाठी देईल समजावं माझं तेच औषध आहे, त्याने माझं डोकं थांबेल. बरं ठीक आहे. आता मालकाचं डोकं दुखायलं की पहिल्यांदा मालकिनी जवळ जातात लोक, आहे की नाही? मालकीन अर्धांगिनी आहे ना, अरे ती असल्यावर मग दुसरा औषध कशाला? आपण काय करू, रुक्मिणीला विचारू. रुक्मिणीच्या आले नारदजी आणि रुक्मिणीला विचारलं, तुमच्या मालकाचं डोकं दुखतंय? आणि मालक म्हणतात की जो भक्त त्याच्या चरणाची माती माझ्या डोक्यासाठी देईल समजावं त्या मातेनेच माझं डोकं थांबेल. रुक्मिणी आई, तुमची चरणाची माती देवासाठी द्या. नारदा पागल झालात? वेळ लागलं की काय तुम्हाला? अरे ते माझी स्वामी आहे, माझे पती आहेत. अरे माझ्या चरणाची माती जर त्यांच्या डोक्याला लावली तर मला नरकात जागा मिळणार नाही. हा, नाही देणार माती. नाही दिली. सत्यभामेजवळ गेले, कालिंदीजवळ गेले, मित्रवृंदीजवळ, सगळ्यांजवळ गेले. 16,108 कोणी माती दिली नाही. मग कोण निसिम भक्त आहे? तर राधा राणीची आठवण आली. राधे तेरे चरणों की गलधूल जो मिल जाए, सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए, तकदीर बदल जाए. ये मन बड़ा चंचल है, कैसे तेरा भजन करूं, कैसे तेरा भजन करूं. जितना इसे समझाओ उतना ही मचल जाए. सच कहता हूँ, सच कहता हूँ, सच कहता हूँ मेरी तकदीर बदल
राधा राणीच आहे. वाजवा जोरात वाजवा वाजवायच्या. मला आधीच समजलं गायनाचे रसिक श्रोते इथं आहेत. हा रसास्वाद कुशला हा शौनकादिकांसाठी वापरलेलं संबोधक. मला तरी असं वाटतं सूतजी ते शौनकादिकांसाठी पण आहे आणि आमच्या परमार्थ आश्रमातल्या श्रोत्यांसाठी सुद्धा आहे. कारण की त्याचं उपनिषद वर्णन करतं रसोवै सह रसोवै, म्हणजे तो रसस्वरूप आहे. हा म्हणून हा रस आनंदाचा आपण चाखण्याचा प्रयत्न करतोय. नक्कीच आपली दशा सुद्धा वृद्धिंगत होईल. राधाराणीच्या दरबारात नारदजी हजर झाले. हा पण नारदजी सतत नामस्मरण करतात बरं का. सततम कीर्तयंतो मा देवदत्ताम इमाम वीणा. देवाने दत्ताम दिला इमाम हा वीणा नारदजीला भजन करण्याकरता. म्हणून सतत नारदजी भजन करत करत राधाराणीच्या जवळ आले. राधाराणीनं कारण विचारलं, नारदजी कसं काय येणं केलं? नारदजीनं मग सगळा प्रसंग सांगितला. तुमच्या स्वामींचं डोकं दुखतंय, कृष्ण परमात्म्याचं डोकं दुखतंय. विव्हळल्या. सर्वस्व म्हणजे कृष्ण परमात्मा होते महाराज. हा कशाने राहील, काय औषध आहे? नारदजी म्हणायला लागले, जो कोणी भक्त त्याच्या पायाची माती देवाच्या डोक्यासाठी देईल, समजायचं त्या पायाच्या मातीने चरणाच्या रजाने देवाचं डोकं थांबेल. अरे एवढा उशीर असतो का सांगायला? 10:30 वाजले ना, लवकर सांगायचं ना आल्याबरोबर. मग नाही कळालं का? ज्यांना कळालं त्यांना धन्यवाद, ज्यांना कळालं नाही ते परवा प्रसाद घेऊन जा, बस जाऊ नका. अरे किती वेळापासून बोल आले, तेव्हाच सांगायचं ना आल्याबरोबर. नारदजीनं डोक्याला हात लावला. पागल झाल्या गोपिकांनो, राधा काही कळत नाही का तुला? अगं तुझ्या चरणाची माती जर देवाला लावली तर तुला नरकाचं दुःख भोगावं लागेल. राधा राणी म्हणायला लागले, अरे नारदा, अरे एक काय अशा हजारो नरकाचं दुःख मी भोगायला तयार आहे, पण आमच्या स्वामीचं डोकं राहिलं पाहिजे. यालाच म्हणतात देह जाबो. येतोय आपण. इकलाच खानाने छत्रपती धर्मवीर शंभूराजांना पकडलं, औरंगजेबापुढं हजर केलं. साखळदंडाने दोन्ही हात बांधलेले आहेत. तरुणांनो माझ्याकडे बघा. आपल्या राजांना साखळदंडाने बांधलं. डोळ्यासमोर चित्र आला. औरंगजेब हजर झाला. औरंगजेब म्हणू लागला, शंभा बोल खजाना कहा पे छिपा के रखा है, इस्लाम कबूल कर, जो चाहे वो मिलेगा, जे पाहिजे ते देतो, धर्म परिवर्तन कर. राजाने सक्त नकार दिला, नाही म्हटलं. मग अत्याचार करायला सुरुवात झाली. किती अत्याचार केले हो राजांवर आपल्या. ऐका, अरे साखळदंडाने जे हात बांधलेले होते ना, सगळे साल सोडली शरीराची महाराज. सगळे कातळे काढले, एक 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 कातळे काढून टाकले. साखळदंडाने जे हात बांधले होते तेवढी साल फक्त शिल्लक राहिलेली होती राजांची. एवढंच नाही, उकळतं पाणी राजांच्या अंगावर टाकलं. एवढंच नाही, मिठाचं उकळतं पाणी अंगावर टाकलं. एवढ्यावर थांबले नाहीत महाराज ते. इसकी जुबान बहुत बोलती है, काट दो इसकी जुबान. म्हणून जीभ सांशीनं उपटून काढली. कदाचित कुत्र्या मांजराला ती खायला दिली असेल. दोन तप्त सळया डोळ्यामध्ये खोवल्या. सर्र दिशी आवाज झाला.
नुसते बुबुळ बाहेर पडले, खवण्या दिसू लागल्या डोळ्यांमधल्या, काळ्या कपडीनं खवल्या दिसल्या महाराज. आलू जसा सोलतो तसं सगळं राजांचं शरीर सोलून काढलं. शेंदूर फासलेला देव जसा दिसतो तसा माझा राजा दिसायला लागला. अक्षरशः तुकडे तुकडे केले शरीराचे. 1-2 दिवस नाही, तब्बल 40-42 दिवस हाल हाल करून धर्मवीरांना मारून टाकलं महाराज. एक कवड्याची माळ छत्रपतींची आठवण म्हणून शिवाजी महाराजांनी, राजांची आठवण म्हणून संभाजी राजांना दिलेली होती. इकलास खानाने ती माळ सुद्धा काढून घेतली, तोडून टाकली. राजे शेवटी म्हणू लागले, अरे इकलास, माझ्या आबासाहेबांची शेवटची आठवण आहे रे, निदान ती तरी शिल्लक ठेव. पण नाही ठेवली, तोडून टाकली. शेवटपर्यंत टॉर्चर केलं, असह्य वेदना दिल्या. अरे साधा चटका लागला तर आईग करणारी आपली जात ज्यावेळेस राजांना एवढ्या यातना दिल्या, आमच्या राजांना किती त्रास झाला असेल. शेवटपर्यंत धर्म परिवर्तन केलं नाही, नाही बदलली जात. राजांचे शेवटपर्यंत एकच वाक्य होते. काय वाक्य होते? औरंगजेब समोर उभा होता आणि राजे औरंगजेबाला म्हणत होते, अरे जगेन तरी हिंदू म्हणून, मरेन तरी हिंदू म्हणून, पण इस्लाम स्वीकारणार नाही, नाही, नाही. यालाच म्हणतात देह जावो अथवा राहो. देह जावो अथवा राहो. अरे पांडुरंगे द्रोणवा, पांडुरंगे द्रोणवा, पांडुरंगे द्रोणवा, पांडुरंगे द्रोणवा, पांडुरंगे द्रोणवा. असे असंख्य मावळे आहेत, असंख्य योद्धे आहेत जे महाराष्ट्रात जन्माला आले आणि त्यांनी क्रांती केली. कारण आपण सामान्य नाही, महान राष्ट्रात जन्म घेणारे लोक आहोत. याची महान राष्ट्रामध्ये गणना होते महाराज. काय म्हणजे महाराष्ट्र? अरे क्रांतिकारकाची कर्मभूमी म्हणजे महाराष्ट्र, योद्ध्यांची रणभूमी म्हणजे महाराष्ट्र, संतांची जन्मभूमी म्हणजे महाराष्ट्र, आणि तुमची आमची मातृभूमी म्हणजे महाराष्ट्र. अशा पवित्र महाराष्ट्रात आपण जन्म घेतला आणि त्यातल्या त्यात हिंदू म्हणून आपण जन्माला आलो. हिंदू हा शब्द नीट लक्ष देऊ नये का? संस्कृत आहे, काहीतरी अर्थ त्याच्या पाठीमाग आहे. आपण हिंदू म्हणून जन्माला आलो का? हे स्वप्न पाहिलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांनी. काय स्वप्न पाहिलं होतं सचिन दादा? हे तो हिंदवी स्वराज्य व्हावं ही श्रींची इच्छा. श्री म्हणजे जगदंबा, श्री म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची इच्छा होती, थोडं 5G वापरा. छत्रपती शिवाजी महाराजांची इच्छा होती हिंदवी स्वराज्य व्हावं, राजांची इच्छा होती हिंदू राष्ट्र व्हावं. तर आपण धर्मनिरपेक्ष जीवन जगणारे कोण? बघा, कळालं तर धर्मनिरपेक्ष नाही, धर्मसापेक्ष जीवन जगायला शिका. धर्माविषयी अभिमान पाहिजे आपल्याला. स्वाभिमान ज्याचा बिंदू तोच खरा हिंदू. आपल्याला स्वाभिमानच नाही आहे आपला. अरे तिकडे बौद्धांचे असंख्य देश आहेत, इस्लामचे असंख्य देश आहेत, जैनांचे त्या ख्रिश्चनांचे असंख्य देश आहेत, पण हिंदूंचा बामियान होता, त्याला अफगाणिस्तान करून टाकलं. बांगलादेश वेगळा झाला. काही दिवसात आपला भारतही तुटून जाणार आहे, कारण की पीएफ जायचं ते टार्गेटच आहे. हाँ, उस वक्त हमारा पीएम होगा क्योंकि हम बहुसंख्याक होंगे. त्यावेळेस तुम्ही जे राम मंदिर बांधलं ते आम्ही पाडू आणि तिथे पुन्हा बाबरी मस्जिद टाकू. ANAचा सर्वे आहे, पब्लिक डोमेनमध्ये या गोष्टी आहेत, जरा जागी व्हा. अरे कथा कीर्तन करायला सुद्धा तुम्हाला परवानगी नसणार आहे. हां, आणि अनिसवाले तर पाठीमागच लागलेले आहेत आपल्या. ते बरे वक्ते बाबांची कृपा म्हणून काही गोष्टी त्या कलम कमी केल्या वक्ते बाबाने, नाहीतर कीर्तनाला सुद्धा परवानगी नव्हती आपल्याला. हां, वारकरी संप्रदायाचे भीष्म पितामह. मला तरी असं वाटतं वक्ते बाबांनी जो धर्मासाठी आटापिटा केला, आमच्या महाराज मंडळींनी फक्त 25% जरी तेवढा केला तरी तुमची महाराजकी चांगली होईल. जरा शिका. वक्ते बाबांनी जे कार्य केलेलं आहे ते कार्य आता थंड बस्त्यात पडायला लागलेलं आहे. लोकांना फक्त पाकिटासाठी हवं आहे, लोकांना धर्माची गरज नाहीये.
धर्म मातीत गेला तरी चालतं, पण आमचं चांगलं झालं पाहिजे, आम्हाला लोकांनी मानलं पाहिजे, आमचे फॉलोअर्स वाढले पाहिजे, आमचे व्ह्युअर्स वाढले पाहिजे, लोकांनी आम्हाला मोठं केलं पाहिजे, ही भावना आहे. पण धर्मासाठी कोण जगतंय? कोणी जगत नाही महाराज. धर्मासाठी जगा, धर्मासाठी जगणारे महात्मे. अरे मी तर याच्याही पुढे बोलत असतो. आमचे विदर्भरत्न रामायणाचार्य प्रातस्मरणीय संजय महाराज पाचपोर म्हणजे वारकरी संप्रदायाचे खरे मुख्यमंत्री आहेत. आज गायींची एवढी सेवा आहे, धर्माची एवढी सेवा आहे. आपले काही बांधव, काही लोक, हिंदू लोक गडचिरोली, चंद्रपूर या भागामध्ये ख्रिश्चन व्हायला लागलेत, कारण की आर्थिक मागासवर्गीय आहेत, त्यांच्याकडे पैसा नाहीये आणि त्या लोकांना विदेशातून फंडिंग होते. ते लोक ख्रिश्चन करायला लागले, धर्मांतरण करायला लागलेलं आपल्या हिंदूंचं. म्हणून आमच्या बाबांनी तिकडे आश्रमांची निर्मिती केलेली आहे. बाबा इथेही भेट द्यायला येतील जर वेळ भेटला तर. पण बाबांचं सर्वस्व म्हणजे वारकरी संप्रदाय आहे. छोटी छोटी मुलं आहेत. आता बघा ही छोटी छोटी मुलं कृष्णासारखे दिसतात महाराज. महाराजांना धन्यवाद देईल. तुम्हाला एवढे मोठे गुरु लाभलेत, जितका लाभ घेता येईल तितका लाभ घ्या महाराज. असे गुरु सापडत नाही. असे लोक दुर्मिळ आहेत जे तत्वानं जगणारे आहेत, हा, ज्यांचा सकामतेचा नाही निष्कामतेचा परमार्थ आहेत. असे दुर्मिळ लोक आहेत, दुर्लभ आहेत. हा, म्हणून असे कितीतरी लोक आपल्या धर्मावर गालबोट ठेवायला लागलेले आहेत. आपला राम आपल्या मंदिरात आजपर्यंत नव्हता. त्या काळामध्ये रामाला 14 वर्षाचा वनवास भोगायचं काम पडलं आणि त्रेतायुगात नाही, आता कलियुगात रामाला 500 वर्षाचा वनवास भोगायचं काम पडलं. पण 22 जानेवारी आमच्या हिंदू बांधवांचं स्वप्न पूर्ण होणार. अरे त्या काळामध्ये त्रेतायुगामध्ये अयोध्येतल्या सगळ्या लोकांनी रामाचा वनवास संपल्यामुळं दिवाळी साजरी केली. अयोध्येत आल्यानंतर रामप्रभू, लखनलाला, जानकी माता, त्यांनी जर दिवाळी साजरी केली. त्या काळामध्ये फक्त 14 वर्षाचा वनवास भोगून आले होते. आता तर 500 वर्षाचा वनवास भोगून आमचे रामप्रभू मंदिरामध्ये विराजमान होणार आहेत. आमची 22 तारीख हीच दिवाळी आहे. हाच आमचा दसरा आहे. आम्हाला दुसरा दसरा आणि दुसरी दिवाळी नकोय. ज्या दिवशी राम विराजमान होतील, अरे आमच्या सगळ्या हिंदू बांधवांचं स्वप्न पूर्ण होत आहे. कोणतं? दोन्ही हात वर करा. बन गया है मंदिर, बन गया है मंदिर, कसम तुम्हारी प्राणों से प्यारा है, प्राणों से प्यारा है, अब पूरी मानो. बन गया है मंदिर, बन गया है मंदिर, बन गया है मंदिर, बन गया है
घर में बसे कहीं ना, हर घर में बसे कहीं ना, एक ही नारा बोलेगा मेरे भारत का बच्चा बच्चा जय श्री राम बोलेगा, भारत का बच्चा बच्चा जय श्री राम बोलेगा, भारत का बच्चा बच्चा म्हणायचं सर्वांनी पाठीमाग जय श्रीराम.